काही मंडळींचे विशेष आभार मानायचे आहेत। एकतर सौभाग्य इव्हेंट्स म्हणजेच नितीन सर आणि त्यांची अख्खी टीम हा वेन्यू आपल्याला अवेलेबल करून दिल्याबद्दल, बाहेर बोलण्याची जी व्यवस्था आहे किंवा मगापासून तुमची खातरजमा होते, तर नितीन सर आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी आपण एकदा क्लॅपिंग करूया। तुमचे मनापासून आभार। सुरेश चव्हाण सर इथे मगाचपासून 4-4.5 तास झाले व्हिडिओ फोटोग्राफी मध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी पण एकदा आपण क्लॅपिंग करूया। तर मनापासून आभार। संपूर्ण टेक्निकल टीम इकडे उभी आहे आणि एका ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण नियंत्रण चालू आहे। त्या व्यक्तीला आवडत नाही त्यांचं नाव घेतलेलं, म्हणून मी नाही घेणार, बट a very big personality is within us। म्हणजे आता ते नाहीये तर मी बोलून घेतो की ही एवढी मोठी व्यक्तिमत्व आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जे पुढची सलग 6 ते 7 वर्ष त्यांच्या सगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या कॉन्फरन्सेस आहेत त्या सरांच्या नियंत्रणाखाली झालेले आहेत। आणि ते सर मगाचपासून इथे तुम्हाला साधी छोटी छोटी कामं करताना दिसत आहेत, कारण त्यांना त्यांची सेवा द्यायची आहे। कारण या कार्यक्रमाचा जो कॉज आहे किंवा उद्देश आहे तो खूप मोठा आहे। त्यांचं नाव न घेता त्यांनी सांगितलेलं नाव नाही घ्यायचं माझं, ज्यावेळी तुम्ही नाव घ्याल त्यावेळी मी सगळं बंद करून निघून जाणार। त्यांचं नाव न घेता आपण त्यांच्यासाठी क्लॅपिंग करूया। आणि त्यांच्या एंटायर टीमसाठी इथे आशिष मोरे सर बसलेले आहेत, बरोबर ना मॅडम, गोरेगाववरून। ते युट्यूब चॅनेलला आपला हा पूर्ण प्रोग्राम त्यांच्या युट्यूब चॅनेलला दाखवणार आहेत, तो त्यांच्यासाठी पण एकदा आपण क्लॅपिंग करूया। आणि अनेक माझे सहकारी, अनेक टीम मेंबर्स, महेश सर बसलेले आहेत इथे, शर्माजी इथे मागे बसले आहेत, त्यांच्यासाठी पण क्लॅपिंग करूया आपण, कारण ते त्यांचा वेळ काढून आलेले आहेत। आणि अनेक आपले हितचिंतक, शुभेच्छुक आणि अनेक अशी मंडळी असतात जी या कार्यक्रमाला कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतात। आणि ह्या सगळ्यांचे हेतू जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती होते। आणि या सगळ्यांना तुमच्या आठवणींच्या स्वरूपात बंदिस्त करणारे आपले सगळ्यांचे लाडके कृष्णा जितुरी सर, यांच्यासाठी पण एकदा आपण क्लॅपिंग करूया। माझी आणि कृष्णा सरांची जी ओळख झालेली आहे ती अशाच एका प्रतिबंध मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमातच झालेली आहे पहिली, आणि तिथून आमचा जो प्रवास सुरू झालेला आहे त्यांची पण एक स्टोरी आहे, ती नंतर आपण बोलू। पण त्यांचा सुद्धा प्रतिबंध मुलांच्या शाळेशी क्लोज संबंध आहे, काहीतरी सोल कनेक्शन असावेत असं मला वाटतं। कारण पुन्हा आई कार्यक्रम जेव्हा होतो किंवा घरकुल संदर्भात असतात तर ते सर असतातच तिथे। तर थँक्यू सर मनापासून। आणि मी आमच्या स्पंदनच्या टीमचे आभार मानणारच नाही, कारण या सगळ्या कार्यक्रमाची रचनापासून संपूर्ण त्याचं एक्झिक्युशन, मी जरी तुम्हाला इथे दिसत असलो स्टेजवर तरी या सगळ्यांची मेहनत आहे, त्यांच्यासाठी आपण एकदा क्लॅपिंग करूया, आभार नाही मानत मी। आणि फायनली तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, कारण तुम्ही गेले 4 तास इथे उपस्थित आहात आणि न कंटाळता या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात। 5 तास म्हणतात संजीवनी पवार मॅडम, तर बरोबर आहे त्यांचं 5 तास। सो या सगळ्या मंडळींना घरकुलचा जो आत्ताच स्नेहसंमेलन झाला, त्या स्नेहसंमेलनाला विनय सरांबरोबर मी सुद्धा उपस्थित होते। आणि तुमच्या पालकांची आणि शिक्षकांची जी मेहनत होती ती त्या दिवशी खूप जवळून बघता आली। यांच्या कार्याविषयी विनय सरांकडनं वारंवार समजत होतं, पण प्रत्यक्ष ते बघणं किती डिफिकल्ट सिच्युएशन मधून तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी झटताय, तर ह्याच्यामध्ये काय करता येईल आमच्याकडून याचा मी गेला आठवडाभर विचार करत होते आणि आज ती संधी चालून आली असं मला वाटतं। तुमच्यासाठी ब्रह्मतेज या संस्थेकडून काय करता येईल याची मी अनाउन्समेंट करते। मुळात ब्रह्मतेजी संस्था काय करते हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते। ब्रह्मतेजी संस्था आध्यात्मिक सेवा देणारी संस्था आहे। तुमच्या जन्मपत्रिकेवरून तुमच्या आयुष्यात असलेले जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही अनालिसिस करतो, शोधतो, तुमचं भविष्य पुढे काय आहे हे आम्ही 99% ॲक्युरेट सांगू शकतो। आणि भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या मंत्र उपचारांनी आपण दूर करू शकतो किंवा आपल्याला आध्यात्मिक मदतीने आपण पुढचं आयुष्य सुखकर पद्धतीने जगू शकतो
म्हणून माझ्या संस्थेची जी टॅगलाईन आहे ती अशी आहे की मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे. तुमच्या प्रत्येक पालकांचं जे स्वप्न आहे की आमच्या मुलांनी एक नॉर्मल आयुष्य किंवा सुखयुक्त आयुष्य जगावं, यासाठी माझ्याकडून जी मदत करता येईल ती ही आहे की तुमच्यापैकी कोणालाही जर तुमच्या मुलांचं भविष्य पुढे काय आहे किंवा ही मुलं अजून चांगलं होण्यासाठी आपण त्यांच्यावर काय ट्रीटमेंट करू शकतो, कोणती ट्रीटमेंट करू शकतो, किंवा मंत्रांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. अर्थात ती मुलं खूप वेगळ्या लेवलवर असल्यामुळे हे पालकांना करावं लागेल. बऱ्याचदा आम्ही ज्या व्यक्तीला अडचण असेल त्या व्यक्तीला ते मंत्र थेरपी करायला सांगतो, पण इथे तुम्ही पालक म्हणून ते करू शकता. आणि हे करण्यासाठी मी विनामूल्य ही सेवा देणार आहे. ज्या कोणत्या पालकांना तुमची जन्मपत्रिका बघून तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही योगदान करायचं असेल तर त्याच्यासाठी माझा संपर्क क्रमांक सरांकडे जाईल. मला फक्त तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण त्या मुलाचं पाठवून त्याला ज्या काही अडचणी आहेत किंवा तुम्हाला ज्या संदर्भात त्या मुलाची पत्रिका बघायची आहे त्याचे डिटेल्स पाठवा. माझ्या वेळेनुसार मी प्रत्येक मुलाच्या पालकांशी बोलून त्याच्यावरती जे योग्य उपचार असतील, मग ते मंत्रांचे असतील किंवा जे काही असेल ते मी तुम्हाला सांगेन. आणि मी तुम्हाला निश्चित सांगते की हे केल्यानंतर त्या मुलांसाठी जी गोष्ट योग्य असेल ती गोष्ट तुमच्या आयुष्यात निश्चित येईल. मग ती मदत असू दे, डॉक्टरांचे ट्रीटमेंट्स असू दे किंवा यांच्या प्रयत्नांना येणारं यश असू दे, हे निश्चित होईल. आणि हे मी नाही सांगत तर हे देवाने तुम्हाला पाठवलेली एक मदत आहे असं मी समजते. आणि यासाठी ब्रह्मतेजी संस्था कोणतंही मूल्य तुमच्याकडनं आकारणार नाही. हे पूर्णतः मोफत असणार आहे. माझ्याकडून फुल नाही तर फुलाची पाकळी ह्या पद्धतीचं मी एक योगदान देण्याचा प्रयत्न करते. तर डेफिनेटली जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा. थँक्यू. आणि प्रत्येक पालक, प्रत्येक टीम मेंबर, प्रत्येक शिक्षक सरांविषयी ज्या पद्धतीने व्यक्त होतोय तिकडे म्हणजे माणसातला परमेश्वर इथे उभा आहे असं मला वाटतं. त्या परमेश्वराचा सन्मान केल्याशिवाय आपण कसं त्यांना जाऊ देणार. गेल्या वर्षी पण मी केलेला, पण आज इतके सगळे पालक मंडळी भरभरून बोलतायत तर हा यावर्षी सुद्धा एक विशेष सन्मान एक आई म्हणून त्या सगळ्या विशेष मुलांची स्पंदन टीमच्या पूर्ण सगळ्या टीम मेंबर्सच्या वतीने मी त्यांचा करतो. सर प्लीज तुम्ही मध्ये आहे. एक आई बोलते आहे, तिचं मनोगत व्यक्त करते. माझ्या पोरीला मी लॉकडाऊनमध्ये ॲडमिशन घेतलं सरांकडे. माझा फायनान्स प्रॉब्लेम खूप होता, पण मी सरांकडे आली तर मी विचार केला की माझ्या पोरीचं पुढे काय होणार. पण सरांच्या शाळेत आल्यानंतर मला मीनाताईंनी पाठवलं. मीनाताईंच्या थ्रूने मी सरांना भेटली. त्याच्यानंतर माझं मन एवढं शांत झालं, म्हणजे मला तो प्रॉब्लेम होता सगळं सॉल्व्ह झाला त्या शाळेतून. आणि माझ्या पोरीमध्ये पण खूप प्रगती झाली. ती आता सगळं पूर्ण एकटी घर सांभाळू शकते. मी तिच्या भरोश्यावर घर सोडून जाऊ शकते. मी कामाला जाते, नोकरी करते, माझी पोरगी घर सांभाळते. फक्त तिला कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम आहे. तेही आता होमिओपॅथिक डॉक्टरांनी आम्हाला औषध चालू केले, ॲलोपॅथिक पण चालू आहे. त्याप्रमाणे ते कव्हर होतील. आणि खूप खूप मी आभारी मानते आमचे आई वडीलप्रमाणे सरांनी सगळ्यांना सांभाळले आहे. आमच्या इतर प्रॉब्लेमही सॉल्व्ह करतात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. विनोद सर प्लीज. सरांच्या कार्यात त्यांना तोलामोलाची साथ देणारे सर विनोद सर.